ही केंद्र कशी पाहिजे तर एका दिवसात सुद्धा ते पाहू शकतात. फार यामध्ये आमची कल्पकता कमी आहे किंवा सौंदर्य बोध कमी आहे यासारखे कार्यक्रमात बोधची संख्या फार कमी आहे आणि स्टाफचे डिपार्टमेंट आता जिल्ह्याच्या माझ्या नजरेत दिसतं की साधारणतः 21 आपली रिक्वायरमेंट आहे. जवळजवळ 23-25 पासून 20 तारखेपर्यंत आपल्याला ही सतत एक प्रोसेस आपली आहे आणि प्रत्येक फोरम आपल्याला वापरावा लागणार आहे. म्हणजे फिजिकली स्टँडीज लावणे, पोस्टर, बॅनर्स, होर्डिंग्स, बिलबोर्ड्स हे लावण्यापासून मग त्याच्यानंतर केबल टीव्हीवर खाली आरो कडून आवाहन येणे, लोकल जे ऑफिसर्स आहेत त्यांच्याकडून आवाहन येणे, जे आपल्या जेवढे सिनेमा हॉल आहेत तिथे स्लाइड्स दाखवणे, त्याच्यानंतर सोशल मीडियाच्या मोठ्या सुस्थित आहेत किंवा कसे शौचालय आहे किंवा कसे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे किंवा कसे इलेक्ट्रिसिटी आहे किंवा कसे आणि हुतात्मा महाविद्यालयात मुख्य कार्यक्रम ठेवला. तिथं सर आम्ही 5 BLO ज्यांनी चांगलं काम केलं त्यांना आपण सर्टिफिकेट देतो. नंतर ते सो तेवढा आपल्याला ही गोष्टी इनफॅक्ट यादी तयार करत असताना जर काही आपण याला प्रोत्साहन देण्यासाठी तपासून घेणे आवश्यक आहे. स्टाफची माहिती घेताना सूचना सर्वांना फॉर्मॅट पण दिलेला आहे. आज पेड न्यूज जो विषय असतो प्रत्येक वेळेला तो कन्फ्युजनचा पार्ट असतो. पेड न्यूज स्टेशनरीच्या बाबतीमध्ये मी जो ईमेल आपल्याला शेअर केलेला आहे मतदान केंद्र तुम्हाला आणि त्याने बिलकुल नाव घेऊन तहसील वाईज आम्हाला प्रांत वाईज अँटिसिपेशन